नवरात्रात घटासाठी कुठले धान्य वापरावे? परंपरेने चालत आलेली ही प्रथा, नवरात्र ही परंपरेने चालत आलेली प्रथा आजही घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते. पण नव्या पिढीला याची नीट माहिती नसते. म्हणून कोणताही सण कार्यक्रम असो, एकच प्रश्न पडतो, कसं करायचं, काय टाकायचं, कुठून सुरुवात करायची? तर जाणून घ्या या सगळ्यांची उत्तरं सोप्या भाषेमध्ये. नवरात्र हा 9 दिवसांचा उत्सव असतो. यावर्षी घटस्थापना 22 सप्टेंबर 2025 रोजी साजरी होणार आहे. अनेकांना नवरात्र सुरू व्हायच्या आधीच प्रश्न पडतो, घटात कुठलं धान्य टाकायचं? पण प्रत्येक घरात परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापना साजरी केली जाते. घटात 7 किंवा 9 प्रकारचे कडधान्य टाकली जातात, जसे की गहू, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा, जवस, तीळ वापरतात. तसेच कोणतं धान्य वापरायचं हे घराघराच्या परंपरेनुसार ठरते. धान्याचे महत्त्व: घरात टाकलेले धान्य शुद्धता, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जातं. तेव्हा ते उमगतं, तेव्हा त्यातून देवीची शक्ती आणि नवी ऊर्जा प्रकट होते असं मानलं जातं. किती दिवस ठेवले जाते? घटातील धान्य 9 दिवस ठेवले जाते. या काळात त्यातून नवीन अंकुर फुटतात, जे नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते. नवरात्र संपल्यावर हे उगवलेलं धान्य शेतात टाकतात, तर काही जण ते घराच्या झाडांना अर्पण करतात. हे दोन्ही गोष्टी शुभ मानल्या जातात. धन्यवाद.